आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय। ज्ञानोबा तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात सहभागी झाले। सुमारे 23 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून ही पालखी आषाढी एकादशी पूर्वी पंढरपुरात दाखल होणार आहे। यंदा आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर मध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। मंदिर परिसरात प्रमुख रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेलेत। सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। मात्र शहरातील सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्यात आलाय। तसंच पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्यानं वारकऱ्यांना चालताना अडचणींचा सामना करावा लागतोय। मंदिरासमोरील मुख्य रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण असल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पालखीसाठी आकर्षक रथाची सजावट आणि मंदिराची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर उजळून निघालाय। पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनानं सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच मूलभूत सुविधांचे विशेष नियोजन केलंय। या पालखी प्रस्थान सोहळ्यास राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमित ठाकरे तसंच आमदार गोकुळ गीते, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश यादव, त्र्यंबकनगर परिषदेचे नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।